सुमारे 25 दिवसांपूर्वी 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणी आता पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत। आईसोबत झालेल्या वादानंतर मुलीने स्वतःला संपवलं होतं हे खरं होतं, मात्र नंतर उपचारादरम्यान तिच्या आईवडिलांना तिला विष पाजल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे। या कटात मुलीच्या मामाचाही सहभाग होता। या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी करत मुलीच्या आईवडिलांना आणि मामाला अटक केली आहे। प्रकरण राजस्थानच्या कोरोली जिल्ह्यातील हिंडोनी येथील आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिंपल मीना वय वर्ष 10 हिंडोनीच्या न्यू मंडी पोलीस स्टेशन परिसरात जाणाऱ्या रेल्वे लाईनजवळ 9 मे रोजी पडलेल्या अवस्थेत सापडली होती। तिला उपचारासाठी हिंडोनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचं पाहून तिला जयपूरला रेफर करण्यात आलं। जयपूरमध्ये उपचारादरम्यान 19 मे रोजी रात्री डिंपलचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कुटुंबियांनी हिंडोनी येथील तरुणाला गवण्याचा कट रचला। त्यांनी मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची भीती व्यक्त करत तिला जाळून फेकल्याचा आरोप केला। त्यानंतर या प्रकरणाबाबत विविध संघटनांकडून निर्देशन करण्यात आले। याबाबत तिचे वडील करण सिंह यांनी 2 अज्ञात लोकांनी मुलीवर पेट्रोल शिंपडले, तिला जाळले आणि नंतर मृतदेह फेकल्याचा आरोप केला। एकामागून एक नवीन आरोपांनी या संपूर्ण प्रकरणाची कहाणी गुंतागुंतीची होत गेली। कोरोलीचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश ज्योती उपाध्याय यांनी सांगितले की घटनेपूर्वी मुलीचं आईसोबत काही कारणावरून भांडण झाल्याचं तपासात समोर आलं। भांडणानंतर मुलीने स्वतःवर पेट्रोल शिंपडून नको ते करून घेतलं। या घटनेनंतर पालकांनी प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला। त्यांनीच मुलीला रुळाजवळ फेकून दिलं। त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर अज्ञातांनी तिला जाळलेल्या अवस्थेत फेकून दिल्याचा आरोप केला।